ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेच्या संबंधित अधिकारी अभय देत नागरी सुविधा पुरवत असल्यानं शहरातील नागरी सुविधांवर ताण वाढत असल्यानं अनेक सामाजिक संघटनांसह नगरसेवकांनी आवाज उठवला होता। मुंब्रा परिसरातील लकी कंपाऊंड वागळे येथील साईराज इमारत कोसळून अनेक जणांचे प्राण गेल्याच्या भीषण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा अनधिकृत बांधकामांना कायमचा पायबंद घालण्यासाठी आणि त्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्याकरिता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि माजी नगरसेवक नारायण पवार यांनी महासभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती। या लक्षवेधी सूचनेवर 2 दिवस चर्चा झाल्यानंतर सभागृहाने सर्वानुमते 7 सप्टेंबर 2021 रोजी अनधिकृत बांधकामाच्या चौकशीचा ठराव पारित केला होता। या ठरावाच्या आणि 2009च्या नगरविकास शासन निर्णयास अनुसरून तत्कालीन आयुक्त विपिन शर्मा यांनी 16 ऑगस्ट 2021 रोजी सर्व सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीच्या दिलेल्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका सेवेतील सहाय्यक आयुक्तांच्या चौकशी अधिकारी नेमणूक करण्यात आल्या आणि प्रतिनियुक्तीवर असलेल्या सहाय्यक आयुक्तांची शासनाने चौकशी केली होती। 12 पैकी 11 सहाय्यक आयुक्तांनी चौकशी अधिकाऱ्याने दोषारोपातून मुक्त केले आणि एका सहाय्यक आयुक्ताची चौकशी प्रलंबित आहे। या प्रकरणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे यांच्यासह पत्रकार परिषद घेत अनधिकृत बांधकाम करणारे ठाणे महानगरपालिका सेवेतील आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी जर निर्दोष असतील तर अनधिकृत बांधकाम करणारे आणि त्यास जबाबदार असणारे कोण, तसंच या प्रकरणी कुठलीही ठोस कार्यवाही न झाल्यानं सहाय्यक आयुक्तांची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कोणाच्या दबावाखाली क्लीन चिट देण्यात आली। तसंच आयुक्तांनी हा बोगस चौकशीचा अहवाल स्वीकारू नये आणि या प्रकरणाची पुन्हा नव्यानं चौकशी करण्यात यावी अशी मागणीही विक्रांत चव्हाण यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता मुंब्र्यात येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत खारेगाव ते रेतीबंदर ते कौसा स्टेडियम येथील निवडणूक कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार आहेत। आव्हाड हे शरद पवार यांचे विश्वासू नेते आहेत। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही आव्हाड यांनी पवार यांची साथ सोडली नाही, उलट अधिक आक्रमकपणे त्यांनी पक्षाची भूमिका पुढे नेण्याचं काम केले। अशा आपल्या कट्टर पठ्ठ्याला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार मुंब्र्यात येणार आहेत। सकाळी 10च्या सुमारास खारेगाव ते रेतीबंदर येथून मिरवणूक काढत कौसा येथील निवडणूक कार्यालयापर्यंत हजारो कार्यकर्ते समर्थकांच्या सोबतीनं उमेदवारी अर्ज भरायला जाणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। शिवसेना शिंदे गटानं उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केली नसली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वप्रथम शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी आपला अर्ज दाखल करतील। यावेळी भव्य मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। त्यासाठी ठाण्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात 22 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे। 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे, परंतु मध्ये 2 दिवस सुट्ट्या येत असल्यानं उमेदवारांच्या हाती केवळ 5च दिवस आहेत। त्यामुळे पहिल्या 3 दिवसांमध्ये पक्षानं ज्यांना उमेदवारी दिली आहे ते अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। महायुतीच्या भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं ठाणे जिल्ह्यातील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, परंतु शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाली नसली तरी पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले उमेदवारी अर्ज गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी दाखल करतील। टेमीनाका येथील शक्तीस्थळाला नमूद केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी येथील परबवाडी शाखेत पोहोचतील। सकाळी 10 वाजता परबवाडी ते ITI सेंटरपर्यंत भव्य मिरवणूक काढत यावेळी शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। या मिरवणुकीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे, तसंच विविध वाद्यवृद्धांचं पथकही असणार आहेत। हे शक्ती प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सोमवारी शिवसेना शिंदे गटाची बैठक झाली।
यावेळी कोपरी पाचपाकाडी नव्हे तर ठाण्याच्या सर्व भागातील पदाधिकाऱ्यांना, युवा सैनिकांना आणि महिला आघाडीला हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आणण्याच्या सूचना करण्यात आल्या। विधानसभा निवडणुकीसाठी लोकराज्य पार्टीच्या 16 उमेदवारांची पहिली यादी ठाण्यातील पत्रकार परिषदेत काल जाहीर करण्यात आली। लोकराज्य पार्टीचे महासचिव ॲडव्होकेट किशोर दिवेकर यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जाती जमातींचा सर्वांगीण विकास साधणं, त्यांचे प्रश्न सोडवणं हे लोकराज्य पार्टीचं मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे मराठा बहुजनांसह सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक यांची सामाजिक मूठ बांधून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या 50 विधानसभा मतदारसंघातून आणि ज्या ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त अनुसूचित जाती जमातींचे प्रचंड संख्याबळ असेल अशा निवडक 40 ते 50 विधानसभा मतदारसंघातून लोकराज्य पार्टीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत। त्यासाठी सर्व अनुसूचित जाती जमातींसह इतर मागासवर्गीय बहुजनांचं प्राबल्य असलेल्या सर्वच विधानसभा मतदारसंघांसाठी सामंजस्यानं संघटितपणे निर्णय घेऊन एकमेव उमेदवार उभा करून तो भरघोस मतांनी निवडून आणणं हा लोकराज्य पार्टीचा ध्यास आहे, अशी माहिती लोकराज्य पक्षाचे महासचिव ॲडव्होकेट किशोर दिवेकर यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमाने आज आम्ही इथे सूचित करतो की लोकराज्य पक्षाच्या वतीने आमचा जो अजेंडा आहे की ज्यामध्ये सिलेक्टेड 50 जो फॉर्म्युला आहे जो घेऊन आम्ही चाललेलो आहे आणि या सिलेक्टेड 50च्या फॉर्म्युल्यामध्ये जे SC ST समाजाचे जे प्रमुख प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वसामान्यांना संधी देण्यासाठी आपण सिलेक्टेड 50 जो SC ST साठी आपण उमेदवारांची यादी जाहीर करतोय आज। तसेच त्याच माध्यमाने सर्वसामान्य उमेदवारांना सुद्धा आज आम्ही इथे त्यांच्याही काही आज पहिल्या यादीमध्ये त्यांचे सुद्धा आज इथे उमेदवार म्हणून नाव जाहीर करतोय। आणि प्रामुख्याने लोकराज्य पक्षाचा जो प्रमुख अजेंडा आहे जी म्हणजे संविधानाची जी काही पायवल्ली होत चाललेली आहे आज या देशामध्ये ती कुठेतरी थांबवावी आणि खरं लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य निर्माण करण्यासाठी आज लोकराज्य पक्ष हा प्रमुख भूमिका घेऊन चाललेला आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने तळागाळातील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, भूमिपुत्र अशा सर्वांचा आवाज उचलून लोकराज्य पक्ष काम करणार आहेत। आणि या विधानसभेमध्ये आम्ही आमचा आज झेंडा घेऊन ज्यामध्ये प्रामुख्याने आज इथे घोषणा करायची राहिलीच की ज्यामध्ये आज आम्हाला लोकराज्य पक्षाला जहाज चिन्ह सुद्धा मिळालेलं आहे, जे चिन्ह अधिकृत चिन्ह म्हणून आज आम्ही ते घोषित करतोय। आणि या जहाज चिन्हाची आज आम्ही इथं घोषित करून या जहाज चिन्ह घेऊन आज आम्ही या जहाजातून आज या लोकराज्याचा प्रवास करणार आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक कार्यात आघाडीवर असलेल्या आणि नागरी समस्यांच्या निपटाऱ्यासाठी लढणाऱ्या मर्जिया शानू पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि शमीम खान देखील उपस्थित होते। मर्जिया शानू पठाण या गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण ठाणे शहरात लढाऊ कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत। पाणी, कचरा, आरोग्य, महिला अत्याचार आदी प्रश्नांवर त्या सातत्यपूर्ण लढा उभारत आल्या आहेत। मधल्या काळात त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मुंब्रा आणि ठाणे शहरातील अनेक समस्यांचा निपटारा झाला होता। उच्च शिक्षित असलेल्या मर्जिया पठाण यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन शासनाशी संघर्ष करीत आहेत। शिवाय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये संविधानाप्रती जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमही आयोजित केले आहेत। त्यांच्या कामाची दखल घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव कुमार झा यांनी मर्जिया पठाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। शरद पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। दरम्यान यावेळेस मुंब्रा, कौसा, ठाणे आदी भागातील अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्येही प्रवेश केला।